महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशनकडून इंग्रजी टायपिंग अर्थात टायपिंगची परीक्षा मराठी टायपिंगची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आलेल्या आहेत आणि जो विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जो टायमिंग दिलेला होता तो टायमिंगसुद्धा ओलांडून गेलेला आहे, तरीसुद्धा अद्यापही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश मिळालेला नाही. आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने टायपिंगच्या परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत ते वाट पाहत थांबलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना टायपिंगमध्ये सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. जो फॉन्ट दिलेला होता त्या फॉन्टच्या नंतर जर पाहिलं तर वेगळ्याच प्रकारची अक्षरं जे टाईप होत असे विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आपण येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विचारणार आहोत की त्यांना या परीक्षेमध्ये नेमक्या काय अडचणी आलेल्या आहेत. ताई, तुमचा पेपर झालेला आहे का? हां, झालं. काय अडचणी आल्या तुम्हाला? सर, लेटर डिस्प्ले होत नव्हते. जे आपण प्रेस करू लेटर ते डिस्प्ले होत नव्हते मॉनिटरवर आणि एखाद्या वेळेस मग बॅकस्पेस एक दाबला तर खूप मागे जात होता. हां, मग ते आम्हाला परत टाईप करावं लागत होतं, त्यामुळे पॅसेज कंप्लीट नाही झाला सर. मग तुम्ही तक्रार केली का? तिथं जो एक्झामिनर असतो त्यांच्याकडे तक्रार केली आहे का? नाही, त्यांना काय नाही बोलले सर. मी पुढचं सेक्शन कंप्लीट केलं आणि मग खाली आले. आणखी किती विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम येत होते तिथे? सर, बरेच आहेत, खूप सारे आहेत, पण आता थांबले नाहीत. बाकीचे इथे थांबलेले एवढे आहेत सर. तुम्ही परीक्षा दिली ताई? तुम्ही परीक्षा दिली? नाही सर, आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून थांबलो इथे, पण अजून आम्हाला लॉग इनच नाही केलेलं त्यांनी. का लॉग इन केलेलं नाही? का सांगतायत? ते बोलत आहे सर टेक्निकल इश्यू आहे त्यांचा, त्यामुळे अजून 11ची बॅच अजून इथेच आहे सर. आमच्या नंतरच्या 1:15 ते 3:15च्या 30 बॅचेस घेतल्या. आमची सगळ्या शेवटी बॅच ठेवली की टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे अजून इथेच आम्ही वेटिंगवर आहोत सर. तुमचा परीक्षेचा टायमिंग कितीचा होता? 10:30? 11 ते 12:30 असा टायमिंग होता आमचा एक्झामचा. तुमची झाली परीक्षा? नाही अजून. तुम्हाला काय निरोप आला? टेक्निकल इश्यू, सॉफ्टवेअर प्रॉब्लेम तो चालू आहे अजून. आणि आम्ही पण 10 वाजल्यापासून थांबलोय सकाळी. अजून त्यांचं प्रॉब्लेमच आहे. सगळ्यांच्या झाल्या. 1ची बॅच झाली, 3ची झाली, 4ची झाली. आता आम्हाला 4 वाजल्यापासून 4ला एक्झाम होईल तुमची म्हणून सांगितले. अजून थांबलोय आम्ही, झाली नाही अजून. आता कधी घेतोय म्हणतात परीक्षा? अजून काय टायमिंग दिला होता आम्हाला, पण अजून पण स्टार्ट झालेली नाही. आणि इंग्लिशच्या वेळेस पण असंच केलं होतं. ट्रायल पॅसेज द्यायचा असतो तो पण दिला नव्हता. आता 4चे आता किती वाजलेत? 4:30 झालेत. आम्ही किती सकाळी 10:30 वाजल्या. 10:30चा तुमचा टायमिंग होता, 4:30 वाजता तरी सुद्धा अजून चालू झालेली नाहीये. आम्हाला 11 ते 12:30चा होता, पण आम्ही 10:30ला आलो, पण तरी पण अजून चालू झालं नाही. आणि सगळे लांबून आलेले, शिरूर वगैरे तिकडून लांबून आलेले. तुम्ही कुठून आले? मी स्वारगेटवरून आले. इथं पाहतोय आपण हे जी परीक्षा अर्थात महाराष्ट्र एक्झामिनेशनकडून जी परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेमध्ये जी कम्प्युटर टायपिंगची परीक्षा आहे, जी मराठीची परीक्षा होते, नोवा कन्सल्टन्सी सेंटर असं जे सातारा रोडवरती आहे तेथे ही परीक्षा घेण्यात आलेली होती. तरीसुद्धा इथे आपण पाहतो की टेक्निकल प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय आणि सकाळी 10 वाजता विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेसाठी आलेले आहेत. अद्यापही त्यांना या सेंटरमध्ये प्रवेश दिलेला गेलेला नाही आणि इथून सांगण्यात येतं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला 4:30 वाजता परीक्षेसाठी बोलवणार आहोत. आता 4:30 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश दिलेला नाही. विद्यार्थी येथे ताटकळ थांबल्याचं पाहायला मिळतंय. दादा, तुम्ही कुठून आले? हडपसरवरून. तुमचा पेपर झाला? नाही, आणखी लॉग इनच होत नाहीये. ते लॉग इनचा प्रॉब्लेम येतोय, सर्व्हर प्रॉब्लेम सांगतोय. हां ताई, तुम्हाला काय अडचण आली? तुम्ही पेपर दिलाय का? नाही, आजचा पेपर नाही दिला, पण इंग्लिश 40ला जेव्हा मी आले होते तर 2 ते 3 मिनटं मला लेट झालं होतं, कारण लोकेशन फिरून दाखवत होतं. तर त्यांनी मला आतमध्ये घेतलं नव्हतं आणि माझा पेपर तो मिस झाला. म्हणजे 6 महिन्याची प्रॅक्टिस माझी वाया गेली त्यात. म्हणजे त्याने रिक्वेस्ट पण केली होती, पण त्यांनी घेतलं नाही आतमध्ये. आज तुम्ही आता पेपरसाठी आले? आज टायमिंग वेळेतच आले म्हणून मी. पेपर दिलाय? नाही, पेपर नाही दिले अजून. सकाळपासून इथेच आहे. तुमचा 10:30लाच पेपर? हो, 11 वाजता पेपर होता. इथं अजून किती विद्यार्थ्यांचा जो आहे तो पेपर झालेला आहे? पेपर किती जणांचे झालेत? पेपर झालाय का तुमचा? हो, झालाय. पेपर म्हणजे कसा पेपर व्यवस्थित पार पडला का? नाही, शब्द चुकीचे टाईप होत होते. म्हणजे ज्या फॉन्टवरती तुम्ही प्रॅक्टिस केली तो फॉन्ट होता का इथं परीक्षेमध्ये? श पूर्ण टाईपच होत नव्हता आणि अजून बरेच शब्द चुकीचे येत होते. मग तुम्ही तिथं जे एक्झामिनर होते त्यांच्याकडे तक्रार केली का? केली होती, ते काहीच म्हटले नाही.
दादा तुम्हाला काय अडचण आली? नाही म्हणजे आपण फुल स्टॉप दाबला तर सोल्पिओरमच यायचा, सोल्पिओरम दाबला तर वेगळं बॅक स्पेस घेतला की सगळी, एकदा बॅक स्पेस घेतला की सगळीच लाईन व्हायची. म्हणजे असे ते टाईम पुरत नाही ना. ज्या ओळी समजा आपल्या ज्या 15-16 ओळी होणार त्या याच्यात आपल्या 12-13च ओळी होत्यात आणि ते एवढं प्रयत्न करून उपयोग होत नाही त्याचा. मग तुम्ही तक्रार केली इथं? हा तक्रार केली. मग काय म्हटले? काय नाही मग ही काय आता पेपर आपण लॉग इन केलं होतं ते आपोआप लॉग आउट झाले होते, आपल्याला काय बोलता येत नाही काय. परत तुम्हाला काय परीक्षेची संधी वगैरे देतो म्हटले का, की परत री लॉग इन वगैरे करून घेतो? नाही तसलं काही बोलले नाही, तसले काही बोलले तसलं काही बोलले नाही. आता अर्थात आणखी किती जण आहेत ज्यांची परीक्षा म्हणजे झालेली आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहे? परीक्षा झाली. सर लहान लहान बाळा घेऊन आले, मग त्यांचं कसं आता दोन्ही पेपरला तसं झालंय. हे बघा काय झालं ताई? स्टेटमेंटमध्ये वगैरे हँग जात होता आणि कीबोर्ड एंटर प्रेस केल्यावर वर्क होत नव्हता, टॅब घेतल्यावरती ते निघून जात होता, असं प्रॉब्लेम झालेत काय काय. तुम्ही कुठून आलाय? मी भोसरी येऊन आली. एक्झामसाठी बाळाला घेऊन इथे आले तर इथे हे प्रॉब्लेम होत आहेत. तुम्ही जे परीक्षेच्या वेळेस जो फॉन्ट वापरला होता, प्रॅक्टिसच्या वेळेस जो फॉन्ट वापरला तोच? 2010चं सिस्टीम आलंय, मग ते आम्हाला आधी तर सांगायला हवं ना ते. मग आता एक्झाम मध्ये आम्हाला करायला सांगितल्यावर ते शोधत बसायचं का आम्ही इथे? मग त्यामध्येच वेळ निघून जातोय ना इथं. मग आम्हाला इथं ते आधी तर सांगायला पाहिजे. इथं विचारल्यावर ह्यांनी जबाबदारी घेत नाहीत. मग तिथं तर आम्हाला ते शिकवलं गेलं नाही. तुम्ही तक्रार केली यांच्याकडे? ह्यांच्याकडे इथं सांगितलं प्रॉब्लेम झाल्यावर ह्यांनी इन्स्टिट्यूट वाल्यांना कळवा असं सांगते. मग तिथं जाऊन भेट दिल्यावर त्यांनी इथल्या सेंटरचं हे करतात ना, जबाबदारी घेत नाहीत तसं कोण. तिथं सांगितलंय, तक्रार केलोय, त्यांनी रे एक्झाम घेतात का बघूया म्हणले. खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. जी परीक्षा टायपिंगची, मराठी टायपिंगची परीक्षा होती ती सकाळी 9:30 वाजता होती. अद्यापही 4:30 वाजलेले आहेत, तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश दिला गेला होता त्या परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर जो अक्षर आपण टायपिंग करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळंच टाईप होत होता, असा आरोप जो आहे इथले विद्यार्थी करतायत. आणि या ठिकाणी लांब लांबवरून विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेसाठी आलेले आहेत, परंतु अद्यापही जे आहे ते परीक्षा प्रशासन असेल त्यांच्याकडूनही अद्यापही विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक होताना दिसत नाही. इथं पुण्यातील बिबेवाडी जे आहे त्या ठिकाणी नोवा कन्सल्टन्सी सेंटर, हे जे परीक्षेचं सेंटर आहे त्या ठिकाणी हा सगळा गोंधळ जो आहे त्या ठिकाणी एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.